नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्री अत्रे ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसे इतरही अशी सुंदर दिनविशेष आपण बघणार आहोत. पण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सुंदर अशी भेटणार आहे. पण जो व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबणार आहे त्याच्यासाठी. तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गणरायास वंदन करून, तसेच दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजच्या आपण दैनिक पंचांग बघूया. आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शक 1947, विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82. तसेच उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू माघ मास शुक्ल पक्ष. आजची तिथी तृतीया असून आजचा वार बुधवार आहे. तर आजची दिनांक 21/1/2026 असून आज मंगळाचे धनिष्ठ हे नक्षत्र आहे. तर आज योग व्यतिपात असून आज दिवाकरण तैतील व रात्रोकरण घर हे आहे. आज चंद्र कुंभ राशीत असून आज आपण 21 जानेवारीचं जर दिनविशेष म्हणूया तर मकर राशी सूर्य पूर्णपणे स्थिर होण्याचा टप्पा मानला जातो. उत्तरायणाची ऊर्जा कृतीच्या स्वरूपात प्रकट होऊ लागली आहे. या दिवशी सूर्य शनी प्रभाव संतुलित अवस्थेत असल्या कारणाने कर्म, जबाबदारी, संयम आणि दीर्घकालीन नियोजन याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वैदिक दृष्टिकोनातून विचार केला संकल्पनांना कृतीची दिशा देणारा आजचा दिवस आहे. मन स्थिर करून पुढील मार्ग निश्चित करणारा असा दिवस आहे. आज घेतलेले निर्णय हळूहळू कायमस्वरूपी परिणाम देणारे ठरू शकतात. तर आपण बघूया चला कोणकोणत्या राशीला काय काय परिणाम देतात. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला आज तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवण्याची गरज आहे. तर काय काय होणार आहे, तर कामात पुढाकार घ्याल पण संयम ठेवा. वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. घाईने घेतलेले निर्णय थोडे टाळा. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. कधी कधी काय होतं की आपण शॉर्ट टर्म गोल करण्याच्या नादामध्ये लॉंग टर्म गोष्टींकडे दुर्लक्ष करून टाकतो. त्यामुळे कधी कधी शॉर्ट टर्म लॉसेस सहन करायचे पण लॉंग टर्म गोलवर लक्ष ठेवायचं. हे मेष राशीच्या लोकांनी विशेष करून लक्षात ठेवा. तर उपाय तुमच्यासाठी एक आहे, हनुमानाला लाल फूल अर्पण करा, त्याने तुम्हाला आजच्या दिवशी फायदा होईल. संयमासोबत धैर्य ठेवल्यास विजय निश्चित. तर वृषभ राशीसाठी विचार केला तर हा दिवस तुम्हाला स्थिर निर्णय घेण्यास मदत करेल. तर कशी, तर आर्थिक बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन आणि त्याच बाबतीत तशा ऍक्शन जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार. घरातील वातावरणात थोडी शांतता ठेवा. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतील तर त्या खूप त्रास स्वतःला करून घेण्यापेक्षा तिथून कधी कधी आपण बाहेर पडलं तर त्याचा फायदा होतो. आपल्या मनाला त्रास होत नाही आणि आपण तिथे असल्यामुळे ज्यांना त्रास होतोय त्यांनाही तो होत नाही. तर कधी कधी विशिष्ट परिस्थितीत अडकल्यासारखं राहण्यापेक्षा तिथून बाहेर पडा. त्याचबरोबर कामात सातत्य ठेवल्यास तुम्हाला लाभ होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय नोकरी करत आहात तर तिथे तुम्ही जे काही काम करत आहात, कधी कधी बऱ्याच ठिकाणी कार्य करत असताना आपल्याला वाटतं की आपण रोज घिसीपिटी समजा टॅलीची कामं करतात त्यांना रोज त्याच टॅलीच्या एंट्र्या मारून मारून कंटाळा येतो. पण कामात सातत्य ज्यावेळेस व्यक्ती एखादा ठेवतो त्यावेळेस तो त्या कामामध्ये नैपुण्य मिळवतो. तर ते नैपुण्य त्याला कधी कधी रात्री बेरात्री झोपेत न उठवलं तरी तो सांगू शकतो की बाबा याच्यानंतर हा आकडा आहे, ह्याच्यानंतर ही एंट्री आहे. सो ते नैपुण्य मिळवण्यासाठी ते सातत्य आवश्यक असतं आणि ते सातत्यच तुम्हाला त्या नैपुण्यापर्यंत नेऊन ठेवतं. तर विश्वासार्ह व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या आजच्या दिवशी, तो तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्यासाठी उपाय एक आहे की लक्ष्मीला तांदूळ अर्पण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुम्हाला स्थिर पावलेच आज प्रगती देतील. तर या उक्तीनुसार तुम्ही आज तुमचा दिवस व्यतीत करा. मिथुन राशीचा विचार केला तर विचार अधिक गंभीर आणि केंद्रित होतील. तर ते कसे, तर नवीन योजना मनात आकार घेतील की पुढे भविष्यात काय करायचं आहे या संदर्भात तुमच्या मनात नवीन नवीन विचार येतील. तर संवादातून तुम्हाला आज काहीतरी संधी प्राप्त होऊ शकते. तर लोकांशी काही ना काहीतरी नवीन नवीन विषयांवर संवाद साधा. भेटीगाठी करा. अनावश्यक चर्चा फक्त त्यामध्ये टाळा. कारण काय होतं की भेटीगाठी करताना आपण लोकांकडनं आपल्याला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातनं चर्चा करायच्या असतात. आपल्याकडचं सगळं द्यायचं अशा चर्चा नसतात करायच्या. तर आज आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे कोणाकडनं तरी अशा चर्चा करा आणि आपला व्यवसाय, आपल्यासाठी असणाऱ्या काही फायदेशीर गोष्टी याबाबत माहिती समोरच्याकडनं घ्या. आजचे निर्णय भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. या पद्धतीने आजचा तुम्ही दिवस व्यतीत करा. तुमच्यासाठी उपाय आहे बुधाचा मंत्राचा जप करा. त्याचबरोबर स्पष्ट विचार हेच तुमचे बलस्थान आहे. तर त्या गोष्टीचा विचार करा.
कर्क राशीचा विचार केला, भावना आणि कर्तव्य यामध्ये तुम्ही समतोल राखावा. तर या दोन गोष्टींमध्ये तुमचं नेहमी युद्ध चालू असतं की भावना आणि कर्तव्य, कारण तुम्ही थोडे भावना प्रधान व्यक्तिमत्व आहात. तर कर्तव्य करताना माणसाला थोडं निर्भीड मनाचं असावं लागतं. कधी कधी त्याला भावना बाजूला ठेवाव्या लागतात, तर ते तुमच्याकडनं बहुतांश वेळा जमत नाही. तर त्याचा काय परिणाम होतोय, तर आज तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आज तुम्हाला मन शांत ठेवेल पण मार्ग सापडतील. तर आज तुम्हाला त्यासाठी योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, ज्या काही गोष्टी तुम्ही करत असाल किंवा काही जपजाप्य करत असाल, कुठली पोथी वाचन करत असाल, तर त्याचा आधार घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. किंवा जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देऊ नयेत याची तुम्ही आज थोडी काळजी घ्या. आध्यात्मिक विचार मनाला आज तुम्हाला आधार देणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. तुम्हाला आज दिवस अतिशय सुंदर आणि आनंदमय आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. शांत मनातूनच योग्य निर्णय जन्माला येतो. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि शांतपणे विचार करून निर्णय घ्या. सिंह राशीचा विचार केला तर नेतृत्व गुण आज प्रकर्षाने दिसून येतील. पण कधी तर कामात आज अधिकार वाढू शकतो. आज तुमच्यावर तुमचे ज्येष्ठ किंवा तुमचे सिनियर्स तुम्हाला कुठले ना कुठले जास्त अधिकार देऊन तुमच्याकडनं जास्त काम करून घेतील. पण अहंकार टाळून काम केल्यास तुमचा मान सन्मान आज वाढू शकतो. दिलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या तर तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं ॲप्रिसिएशन मिळू शकतं. दीर्घकालीन यशाची पायाभरणी आज करण्याचा दिवस तुमच्या राशीला आहे. तर त्याचा निश्चित फायदा घेऊन भविष्याची पायाभरणी आज तुम्ही करू शकता. तुमच्यासाठी उपाय आहे, सूर्याला अर्घ्य द्या. नम्र नेतृत्व हेच खरे यश आहे. तर नम्रता अंगी बांधवा. बाकी तुमच्या राशीला उत्तम असा दिवस आहे. कन्या राशीचा विचार केला तर शिस्त आणि नियोजन याचा आज फायदा होईल. तो कसा, तर कामातील बारकावे आज तुम्हाला लक्षात येतील. आरोग्याबाबत जागृत राहा, कारण काही आज थोड्या शारीरिक अडचणी येऊ शकतात. तुमचे आज पाय दुखण्याचे चान्सेस आहे, तर थोडं त्याकडे लक्ष द्या. तर बाकी सगळं उत्तम आहे. लहान सुधारणा मोठे परिणाम देतील. स्वतःवर थोडं काम करण्याचा आजचा दिवस आहे, तर त्याकडे थोडं लक्ष द्या. काही आजारपण वाटली, काही त्रास वाटला तर डॉक्टरांचा सल्ला निश्चित घ्या. बाकी उपाय तुम्हाला एकच आहे की सकाळी निघताना तुळशीला पाणी अर्पण करून तुळशीची प्रार्थना करून घराच्या बाहेर पडा, त्याने तुम्हाला फायदा होईल. शिस्त म्हणजे स्थिर प्रगती या वाक्याकडे लक्ष द्या आणि आजचा दिवस व्यतीत करा. तुळ राशीचा विचार केला, नातेसंबंधात समतोल राखण्याची गरज आहे. तर संबंधात समतोल, आता आमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने किंवा कुंडलीच्या अनुषंगाने विचार केला ना, तर प्रत्येक स्थान एक नातेसंबंध दर्शवतं. आजकाल काय झालंय ना, आता हा थोडा वेगळा विषय झाला. प्रत्येक लोक आहे ना आपापला विचार करतात आणि नातेसंबंधांना काहीच महत्व देत नाही. आणि नंतर आमच्याकडे येतात आणि आम्हाला नंतर कळतं की याचा मामाशी पटत नाही, याचं काकाशी पटत नाही, याचं बहिणीशी पटत नाही, याचं भावाशी पटत नाही. तुम्ही स्वतःच तुमचे नातेसंबंध खराब करता आणि तुमच्या कुंडलीतली ते स्थानं खराब करून घेतात आणि ती खराब झालेली स्थानं तुम्हाला तशी फळं देतात. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की जी नातेसंबंध जी दिलेली तुमच्या अवतीभोवतीची, तुमचे मामा, मावशा, काका, काकू, आत्या, तुमचे भाऊ बहिणी, सख्खे भाऊ, चुलत भाऊ, तुमचे सासू सासरे, आता बऱ्याच अंशी सासू सासऱ्यांना शिव्या दिल्या जातात, बऱ्याच अंशी काका काकूंशी पटत नाही, बहिणीशी पटत नाही आजकाल प्रॉपर्टीमुळे. तर ह्या गोष्टी तुम्ही सुधारून घ्या. त्या ऑटोमॅटिक तुमची पत्रिका सुधारत जाते, तुमची कुंडली सुधारत जाते. ज्यांना या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी आजपासनं असं करा की ज्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही बिघाड असेल त्यांनी त्या व्यक्तीशी बोलणं सुरुवात करा, नातेसंबंध सुधारवणं सुरुवात करा. ते स्थान त्या व्यक्तीचं सुधारायला सुरुवात होईल आणि त्या स्थानाची असलेली फळं तुम्हाला ऑटोमॅटिक मिळायला सुरुवात होईल. तर तुळ राशीचा आपण आता विचार करत होतो की नातेसंबंधात समतोल राखण्याची आज तुम्हाला गरज आहे. निर्णय घेताना स्वतःचा आत्मसन्मान जपा. संवादातून गैरसमज दूर करा. आज तडजोड विचारपूर्वक करा. आज कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन, ध्यानधारणा तुम्हाला करता आले तर निश्चित करा. आज थोडा पाठीचा विकार तुम्हाला होण्याचे चान्सेस आहे, तर थोडं पाठीकडे लक्ष द्या. जर वाटलं तर डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय सल्ला निश्चित घ्या. आज तुम्हाला उपाय एकच आहे की देवीला पांढरे फूल अर्पण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. समतोल राखला तर नाती मजबूत होतील या वाक्यावर लक्ष द्या आणि त्यानुसार दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आत्मिक शक्ती आज वाढलेली जाणवेल. जुन्या अडचणींवर तोडगा सापडू शकतो. तर ज्या काही
जुन्या अडचणी असतात त्या आपण तशा सोडून देतो, पण त्या सोडून दिल्या म्हणजे सुटतात का? तर नाही. तर त्या अडचणींवर काहीतरी तोडगा, उपाय, उपचार केले आणि त्या सोडवल्या तर त्या आपल्या पाठीमागे राहत नाहीत. तर तशाच काही जुन्या व्याधी असतात. वृश्चिक राशीच्या लोकांना ती एक सवय आहे, जुनं सोडून द्यायचं आहे तसंच आणि पुढे जायचं, नंतर ते पुढे येऊन परत थांबतं. तर त्याकरता मी हे सांगतोय तुम्हाला. तर त्या जुन्या अडचणींवरचा जो आज तुम्हाला तोडगा सापडणार आहे, तो तोडगा हाताशी घ्या, तो करा, त्या जुन्या अडचणी सोडवा आणि आजचा दिवस छान व्यतीत करा. तुम्ही जो काही आज निर्णय घ्या तो निर्णय ठामपणे घ्या आणि शांतपणे तो मार्गी लावा. आज तुमच्या गुप्त योजना यशस्वी होणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आजचा तुमचा दिवस छान असा आहे. आज तुमच्यासाठी उपाय, महादेवाला बेलपत्र अर्पण करा. तुमच्यासाठी विशेष एकच आहे की अंतर्गत ताकद ओळखली की अडथळे कमी होतात. त्यामुळे तुम्ही तुमची इनर पॉवर ओळखा, बाकी सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. धनुराशीसाठी ध्येय अधिक स्पष्ट होतील. गुरुजनांचा सल्ला मार्गदर्शक ठरणार आहे. त्याचबरोबर आज शिस्तीत केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामात समाधान प्राप्त होणार आहे. तर आज कुठल्या प्रकारचं तुम्ही धर्म कर्म केलं, तुम्हाला निश्चित समाधान मिळणार आहे. भविष्यासाठी नियोजन करा. तर उगाच उधळपट्टी खर्च असं काही करू नका. भविष्यासाठी काही पैसा राखून ठेवा. जसं तुम्ही अध्यात्मासाठी सगळ्या गोष्टी करत आहात, तसं इथे तुम्ही जीवन व्यतीत करण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पण सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तर उगाच कुठे काहीतरी आपल्याला एक्झिबिशन लागलंय, कुठेतरी शो होतोय, काही एअर शो होतोय, तर मग तिथे जाऊन तिकीट काढले पाहिजे, 1000-2000 रुपये व्यतीत केले पाहिजे, खर्च केले पाहिजे. तर तसा खर्च उधळपट्टी करण्यापेक्षा तो वाचवा आणि त्याचा व्यवस्थित असं नियोजन करा. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की गुरु बृहस्पती याचा मंत्राचा जप करा. जो जप येत नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त संप्रदायातील कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन निश्चित घ्या. त्याचबरोबर तुमच्यासाठी विशेष एकच आहे की योग्य दिशा मिळाली की प्रवास सोपा होतो. तर योग्य दिशेने प्रवास करा, तुम्हाला आयुष्य सुंदर आहे. मकर राशीचा विचार केला तर सूर्य तुमच्याच राशीत स्थिर असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामात स्थैर्य आणि अधिकार मिळेल. जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या नीट निभावाल. दीर्घकालीन यशाची तुम्हाला शक्यता आहे. त्याचबरोबर मेहनतीची चीज होईल. असं आज तुम्हाला कुठली ना कुठली सुवार्ता मिळणार आहे. तर नक्की सुवार्ता मिळाली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या वाचायला की आम्हाला आनंद मिळतो, आम्हाला आत्मविश्वास वाढतो की आम्ही जे सांगतोय ते खरंच कुठल्या तरी जातकाच्या आयुष्यात घडतंय. कुंभ राशीचा विचार केला तर विचार प्रगल्भ आणि दूरदृष्टीचे होतील. समाजाशी संबंधित विषय महत्वाचे ठरतील. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आजची योग्य वेळ आहे. तर कुठल्याही नवीन ज्या काही कल्पना तुमच्या मनात आहेत त्या करण्यासाठी आजचा दिवस खूप शुभ असा आहे. संघ कार्य हे तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. स्वतःच्या मूल्यांवर तुम्ही ठाम राहा. त्याचबरोबर तुमच्यासाठी उपाय एकच आहे की गरजू व्यक्तींना अन्नदान करा. त्याने तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. समाज हितातून आत्मसंतोष मिळतो, या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. मीन राशीचा विचार केला, आध्यात्मिक आणि भावनिक समतोल आज तुम्हाला साधता येणार आहे. सर्जनशील कामात मन रमेल. मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. आज शांत निर्णय अधिक योग्य ठरतील. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास वाढतील. आज तुमच्यासाठी उपाय आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. अंतर्ज्ञान हेच तुमचे खरे मार्गदर्शक आहे. यावर विश्वास ठेवा आणि तुमचा दिवस व्यतीत करा. तर आता आपण बघितलं आजचं दैनिक राशी भविष्य. तर आज आत्ता बघणार आहोत आजची शुभ मुहूर्त. तर पहिला आहे लाभ मुहूर्त 7:11 ते 8:33. नंतर आहे अमृत मुहूर्त 8:33 ते 9:55. त्यानंतर आहे शुभ मुहूर्त 11:17 ते 12:38. त्यानंतर आहे चर मुहूर्त 15:22 ते 16:44. त्यानंतर आहे लाभ मुहूर्त 16:44 ते 18:05. त्यानंतर आहे राहू काळ दुपारी 12 ते 1:30. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. शुभ अंक आहे 1, 5 आणि 9. शुभ रंग आहे लाल आणि हिरवा. शुभ रत्न आहे अमेथिस्ट आणि नीलम. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर ज्ञानी, हुशार, सर्जनशील, संशोधन क्षेत्रात उत्तम काम करणारं असं असणार आहे. तर आता आपण घेतलं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य आणि इतरही त्याच्याशी निगडीत अशी माहिती. तर या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून काही अशी माहिती हवी असेल, जसं कोणाचा विवाह होत असेल, काही वैवाहिक अडचणी असतील,
आरोग्याच्या काही अडचणी असतील, काही संतती होत नसेल किंवा संततीच्या काही अडचणी असतील, आजारपण असतील, व्यवसाय नोकरी संदर्भात आर्थिक अडचणी असतील, वास्तू संदर्भात काही वास्तू घेतली पण दिशा काही घेताना काही चुकीच्या दिशा घेतल्या गेल्या असतील, वास्तूच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील, न्यूमरोलॉजी संदर्भात काही नावात काही बदल हवा असेल, मोबाईल नंबर, व्हेकल नंबर, अजूनही काही बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आमचं श्री यात्रे ज्योतिष कार्यालय त्या संदर्भात सशुल्क तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल. त्याचबरोबर आमचे हे जे चॅनल आहे श्री यात्रे ज्योतिष कार्यालय, तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र परिवार आणि आपतेष्टांना आमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आम्हाला अजून तुम्हाला काही नवीन विषयांवर माहिती हवी असेल, स्पिरिच्युअल किंवा कुठल्याही विषयावर, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही त्यावर निश्चित व्हिडिओ तयार करू, तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू. शॉर्ट्सच्या फॉर्मॅटमध्ये पण आम्ही देऊ तुम्हाला माहिती. तर कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.